रामकृष्ण हरी. सबस्क्राईब करा श्री सद्गुरू रामगिरी महाराज सेवा संस्थान वावी या चॅनलला व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. नाही संतपणा मिळत हे नाही संतपणा मिळत हाते हिंडता कपाते राणे वने नये मोल देता धनाची आराशे नाही ते आकाशे पाताळीत तुका म्हणे मेळे जीवाचे साठे तुका म्हणे मेळे जीवाचे साठे नाही तरी गोष्टी बोलू नये किंवा नाही तरी गोष्टी सांगू नये नाही मोल देता धनाची आराशे नाही हे आकाशे पाताळीत
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणा संतातिया दुसरी चरणा संतातिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा पदं भोज तेजस्पुर दिक्प्रदेश विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे येती वार करी वाट पाहतो तो बरे पुसोनिया सांगे मात घाली चरणावरे दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर हे न करावा अभेर तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधू सरस्वती सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्र च्युतोदार कथा प्रसंगा नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे विठ्ठल नाही संतपणा मिळत हाटे हिंडता कपाटी राणी बने नये मोल देता धनाची आराशे नाही हे आकाशे पाताळे ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरभम आवेग ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सुभीषण देण्यांच्या राजा साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली कविले सम्राट चक्रवर्ती अलंकार निवासी माऊली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव वास्तव्य साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी धर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त भगवान श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर पर्याय निष्ठाने वारे तथा सजग श्रोता नात्याने आपल्या सर्वांना कारणे परंपरा ज्ञात आहेच तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोडा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेले असलेल्या आपल्या श्री क्षेत्र वावी नगरीमध्ये भगवंताच्या असून कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची आपल्या सर्वांची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकत म्हणून आपल्या सर्वांचं अधिष्ठा चैतन्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय साईवंदनीय गंगागिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तथा वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय साईवंदनीय रामगिरीजी महाराज यद्वै संत सद्गुरु महात्मे यांच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन तथा संगीत तुलसी रामकथा सोहळा आपण सर्वजण त्या सोहळ्याचे साक्षीदार आणि त्या सप्ताहातील आत्ताच्या उत्तरार्धामध्ये महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण विराजित आहात विठ्ठल ईश्वराच्या सृष्टीत आणि माणसाच्या दृष्टीमध्ये एक अवीड गोड सुरस परम पवित्रता प्रदान करणारं जीवन आपण सर्वजण जगतोय त्या जीवनामध्ये चैतन्य स्थिती प्राप्त करावी जीवाची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेच्या दिशेने जो वाटचाल करतो तो पांत असतो तो खऱ्या अर्थाने जीव आहे
मानवी जीवन जगत असताना प्रवाहात्मक आपण ज्यावेळेस जीवन जगतो त्यावेळेस प्रवाह 3 पद्धतीने वाहतो. एक जीव नावाचा प्रवाह आहे, दुसरा देव नावाचा प्रवाह आहे आणि तिसरा संत नावाचा प्रवाह आहे. माया ज्याच्या आश्रयाने नामते त्याला परमात्मा बोलतात. मायेच्या जो आश्रयाने नामतो तो जीवात्मा आहे, पण मायातीत होऊन जीवन जगतात ते महात्मे. गुण ज्याच्या आश्रयाने नांदतायत तो परमात्मा आहे, गुणाच्या आश्रयाने ज्याला नांदावंच लागतो तो जीवात्मा आहे, पण गुणातीत जीवन जगतात ते महात्मे. केवळ दुःखाचाच व्यापार करतो त्याचं नाव जीवात्मा आहे, दुःखाचे सुखामध्ये रूपांतर करून देतात त्यांचं नाव महात्मा आहे. आणि समाजाच्या प्रारब्धानुसार प्राक्तनानुसार सुख दुःखाचा व्यभिचार घडून आणतो त्याचं नाव परमात्मा आहे. एक व्यवस्था नश्वरत्वाची पूर्ण आहे आणि दुसरी व्यवस्था ईश्वराची पूर्णत्व देणारी आहे. एक यथार्थ ज्ञान आणि अयथार्थ ज्ञानाच्या पलीकडची अवस्था ज्यांच्या जीवनात प्राप्त होते ते सांसिद्धिक मोठेपण ज्यांना प्राप्त करायचं असतं त्यालाच जीव दशेतून महात्मा दशेकडे जाण्याची प्रक्रिया बोलतात. मानवी जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने जगलो पाहिजे, प्रत्येकाचं जगणं स्वतंत्र आहे, पण आपण ज्या पद्धतीने जगायची अपेक्षा व्यक्त करतो त्या पद्धतीने आपल्याला बऱ्याच वेळा इच्छा असूनही जीवन जगता येत नाही. हा प्राक्तनाचा दोष असेल, प्रारब्धाचा दोष असेल, मागील कर्माचा पाप पुण्याचा काय परिणाम असेल तो स्वतंत्र आहे. जीवन व्यवस्था या ठिकाणी ज्याही वेळेस आपण माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाही आपल्याला प्राक्तनच कारणीभूत असतं आणि इथून जातो त्यावेळेस आपल्याला प्राक्तनच कारणीभूत आहे. माऊलींची भाषा आहे, आपण जीव म्हणूनच जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस कर्मालाच आपण अधीन आहे आणि आपण इथून जेव्हा जग सोडून जातो तेव्हाही आपण कर्मालाच अधीन आहे. आगा कर्मे जे बोलावे ते हे सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका तया ते भोगावया यावे ते हे सुख दुःखी फळावे. आगा कर्मे जय वरावे. जर कर्म शिल्लक असेल तर आपल्याला यावं लागेल. आपण एकनाथ महाराजांची भाषा पहा, केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे केते. महाराजांनी या प्रमाणामध्ये 5 प्रकारचे क्रियापद वापरले आणि व्याकरण शास्त्रातले 5ही क्रियापद सापेक्षतेने वापरले. प्रत्येक क्रियापदाचा शेवट एकाच अक्षराने, 5ही क्रियापद या चरणात वापरले आणि 5ही क्रियापदाचा शेवट ल या अक्षराने. केले, झाले, आले, उपजले, मेले. 5ही क्रियापदाचा शेवट ल या अक्षराने. क्रियापद क्रमवार आहे. आपण सगळ्यांनी मागच्या जन्मात पाप केले, ते सगळे पाप आईच्या उदरात जमा झाले, ते पाप आपल्याला तिथं भेटायला आले, ते पाप घेऊन आपण एक दिवस उपजले आणि पाप भोगता भोगता मेले. देवाने काय बिघडवले? आपलंच प्राक्तन आपल्याला जसं जन्माला कारणीभूत आहे तसं इथून जाताना एका सुभाषितकाराची भाषा प्राक्तन कर्मच कारणीभूत आहे. धनानि भूमो पशवष्ट गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहाश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीवो एकः देहाश्चितायां परलोक मार्गे भार्या गृहद्वारे जनस्मशाने धनानि भूमो पशवष्ट गोष्टे. जीवो एकः कर्म अनुगच्छति. कर्मानुसारच यायचंय आणि कर्मानुसारच जायचंय. आणि म्हणून कर्म जर प्रतिकूल असेल, प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर आपल्या जीवनात विघातक प्रसंग येतील. कर्म जर आपलं प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर आपलं जीवन दुःखमय असेल. मग दुःखमय जीवन कसं सुखमय जगायचं हे मात्र आपल्या स्वतःच्या हातात असतं. भाषा आहे. जीवन कसं जगायचं आपलं आपणच ठरवायचं. जीवन कसं जगायचं आपलं आपणच ठरवायचं. हसत हसत जगायचं का हसत हसत जगायचं, रडत रडत जगायचं का रडवत रडवत जगायचं, कणत कणत जगायचं का कणवत कणवत जगायचं. शेवटी जीवन कसं जगायचं आपलं आपणच ठरवायचं. गुलाबाच्या फुलाप्रमाणे सगळ्यांना सुगंधित करायचं असतं, नक्कीच गुलाबाच्या फुलाप्रमाणे सगळ्यांना सुगंधित करायचं असतं, फक्त त्याच्या काट्याप्रमाणे आयुष्यात कधीच कोणाला बोचायचं नसतं, कारण मरताना सगळ्यांचं जीवन असंच असतं. व्यवस्था सगळ्यांच्या जीवनात अशीच आहे. मी जर कमी वयात कथा कीर्तनाला गेलो, मी जर अतिशय तारुण्यावस्थेमध्ये भगवंताच्या मंदिरात बसलो, या धर्म मंडपात बसलो तर माझ्या बरोबरीचे जोडीदार काय म्हणतील? गुरुजी महाराज सांगायचे, मी जर कमी वयात कथा कीर्तन श्रवण केलं, मी जर कमी वयात परमार्थ केला आणि प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं तर जग काय म्हणेल मला? महाराज म्हणायचे, जग काय म्हणेल हा विचार करू नको. कमी वयात कीर्तनाला गेलास तर जग काय म्हणेल हा विचार करू नको. पण गावात एवढा भव्य दिवस सत्संग चालू असताना तू जर या मंडपात आलाच नाही तर मंदिरात बसलेला जगदीश्वर काय म्हणेल हा विचार करायचा. आपण सर्वजण जन्माला आलेले आहात ते जगाच्या भरोशावर नाही तर जगदीश्वराच्या भरोशावर. जग काय म्हणेल याच्यापेक्षा जगदीश्वर काय म्हणेल. आपल्या जन्मामागे जगाचा हात नसून जगदीश्वराचा हात आहे.
कुठली तरी वक्त्याचीच भाषा आहे. लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसीव्ह अँड फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य आहे खूप चांगला चित्रपट आहे, पण या चित्रपटात ऍक्शन, कॅमेरा, ओके, स्माईल असं काहीच नसतं. हा कॅमेरा ज्या क्षणाला तुम्ही चुकणार त्या क्षणाला तुमचं चित्र टिपणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये दुःखाचे दिवस असले म्हणून चित्रपट पुढे घेता येत नाही, सुखाचे दिवस असले म्हणून थांबवता येत नाही. जीवन असा एक चित्रपट आहे की तो ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीतच भोगावा लागतो. रमेश भाई अजून एका वेगळ्या पद्धतीने सांगायचे, आत्ताचं व्यासपीठ ज्याला पूर्णतः अनुकूल आहे, सर्व समस्त गुणीजन महाराज मंडळींच्या उपस्थितीने डोंगरेजी ओझा तेच सांगायचे, लाईफ इज सिंग बट ऍट सिंगिंग. जीवन एक गीत आहे, ते गाता गाता ज्याला संपवता येतो तो खरा संगीतकार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचं दिवाळी, आपल्याला प्रत्येकाला संत अवस्थेपर्यंत पोहोचायचं. अर्थात आपल्याला संत अवस्थेपेक्षा सुख पाहिजे. जीवाची अपेक्षा जीवनामध्ये मला पाहिजे ते फक्त सुख. आणि जगाचा अभ्यास करताना आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल, आपण मर्मज्ञ लोक आहात. आपण ज्यावेळेस आपल्या चर्मचक्षूचा वापर न करता ज्ञानचक्षूचा वापर समाजाकडे दृष्टिक्षेप टाकतो, तर क्षणी आपल्या लक्षात एक आवर्तन येतं. यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीनंतर जगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर एक विशेषता आपल्या प्रत्येकाच्या नयनाला आपल्याला आढळते. ती या पद्धतीची की सगळेजण दुःखाशी संघर्ष करतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना पातूची शोधोनी पाहे. मग एखादा तरी छातीवर हात ठेवेल, जगी सर्व सुखी असा मी आहे. कोणी असू दे, प्रत्येक जण दुःखमय. मग दुःखमयी जीवाला जर सुख पाहिजे असेल, विघातक मार्ग सोडून जर विधायक मार्गाने जायचं असेल, प्रतिकूल मार्ग सोडून जर अनुकूल मार्गाला जायचं असेल, दुःखाचा मार्ग सोडून जर सुख प्राप्त करायचं असेल, तर जगाच्या पाठीवर सुख फक्त एकाच ठिकाणी आणि ते फक्त देवाकडेच. एकदा तो देव तुमचा झाला तरच तुमच्या जीवनात सुख आहे, अन्यथा सुख नावाची व्यवस्था तुमच्या जीवनात नाही. तिने बिना जीवा, तिने बिन जीवा तर तो देव आम्हाला प्रत्यक्षात भेटू शकत नाही. सुख आहे देवाकडे, आणि देवाकडे जर सुख असेल तर देव प्राप्त करण्याकरता संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. मग संतांच्या भेटीशिवाय भगवंत जर प्राप्त होऊ शकत नसेल तर आम्हाला प्रत्येकाला संतांचं सांसिद्धिक मोठेपण मिळवणं गरजेचं आहे. म्हणून एक प्रवर्ग तुकोबराने विनंती करतो की संतपणा कुठे प्राप्त होईल, आम्हाला याच्याकरता संतपणा पाहिजे. सुख आहे देवाकडे आणि देव भेटतो संतांच्या कृपेने. दुसरा एक विषय आपल्याला या पद्धतीने संगती लावता येऊ शकते की देवाकडे सुख आहे पण देवाकडे निरखळ सुख नाही. देवाकडे सुख आहे पण देवाकडे निरखळ सुख नाही. आणि देवाजवळ जर खरंच पूर्ण निरखळ सुख असतं तर एकनाथ महाराज म्हटले त्याला वैकुंठ सोडून संतांकडे येण्याचा प्रसंग आला. ज्या सुखा कारणे देव वेडवला, ज्या सुखा कारणे देव वेडवला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. ज्या सुखा कारणे देव
संतांकडे येण्याची गरज पडली नसते. ज्या सुखा कारणे अर्थात असं कुठलं तरी एक सुख आहे जे देवाकडे नाही आणि ते संतांकडे. तुकोबराय म्हटलं संतांकडे सुख आहे, पण कोणतं? सोलिव जे सुख अतिसुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या. ते सुख वैष्णवांच्या अंगणी उभे कोणते? सोलिव. सोलिव म्हणजे काय? आपण केळी खातो, केळी खाताना साधा व्यवहार आहे, टरफल बाजूला फेकायचा, आतला गर खायचा. आंबा खाताना व्यवहार आहे, बाहेरचं टरफल बाजूला फेकायचं, मध्यभागी जी कोय तीही बाजूला फेकायची आणि दोन्हींच्या मध्ये बिटवीन जो गर आहे तो खायचा. पेढा खाताना नेम आहे, बाहेरचा भाग फेकायचा आणि आतला पेढा खायचा. असं आहे का? नाही. पेढा निर्गत सुख आहे. तसं मायेचं अज्ञानाच्या आवरणाचं जे सुख आहे ते कदाचित देवाजवळ असेल. तुकोबराय म्हणतात वैष्णवांच्या दारात जे सुख आहे ते निर्खळ सुख आहे, ते सुख संतांजवळ आहे आणि म्हणून आम्हाला संतपणा मिळवायचा आहे. त्या मार्गाने आम्ही त्यांच्याकडे जातोय. तुकोबराय भक्तिशास्त्राच्या नियमानुसार 3 पद्धतीचा संतांचा विचार केला जातो. एक जीव संत, दुसरे देव संत आणि तिसरे संत संत. तुम्हाला जीव संत बनायचंय, तुम्हाला देव संत बनायचंय की तुम्हाला संत संत बनायचंय? पहिला वर्ग जीव संत म्हणजे प्राथमिक पूर्व अवस्था पूर्णता जीवाची असते. मूढ आणि क्षिप्त अवस्थेचं व्यवस्थापन करवित असताना त्यांचं जीवन पूर्णता तुमच्या माझ्या सारखंच असतं. पण मूढ आणि क्षिप्त अवस्थेच्या नंतर साधनावर आरूढ होतात. एकदा का साधक साधनारूढ झाला की नंतर त्याच्या ठिकाणी विक्षिप्त नावाची अवस्था जागा घेते. त्या विक्षिप्त अवस्थेनंतर त्याच्या ठिकाणी एकाग्रता निर्माण होते. एकदा एकाग्रता निर्माण झाली की मी ब्रह्म आहे हा आविर्भाव अंतःकरणात जागृत होतो. केवळ मी ब्रह्म आहे एवढ्याच आविर्भावात न थांबता निरुद्ध अवस्था प्राप्त होते आणि मीच नाही तर सगळं जग ब्रह्म आहे असा ज्यावेळेस खऱ्या अर्थाने साक्षात्कार होतो ती निरुद्ध अवस्था आहे. आणि त्या निरुद्ध अवस्थेत जी व्यवस्था प्राप्त होते त्याला म्हणतात जीवसंत. 5 पद्धतीने त्याचा प्रवास करता येतो. मोडा, क्षिप्ता, विक्षिप्ता, एकाग्रता आणि निरुद्ध. या 5 अवस्थेतून त्या सिद्ध अवस्थेपर्यंत आपल्याला प्रत्येकाला पोहोचता येतं. जीवसंत म्हणजे श्रीसंत निरोपार आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपांकित जोपर्यंत नव्हते तोपर्यंत मानवी जीवन जगत होते. जगद्गुरु तुकोबरायांची कृपा झाली, त्यांचं शिष्यत्व पत्कारलं, त्यांच्या कृपांकित झाले आणि खऱ्या अर्थाने तिथून पुढे निरोबाराय संत झाले. नसते संतच झाल्याने वारकरी संप्रदायाच्या संत पंचायतनामध्ये त्यांची व्यवस्था झाली. ऐका, जीव संत निरोबार आहे, देव संत मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबार आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आम्ही सगळे ज्ञानोबारांचा विचार करतो. ज्ञानोबारांचा पूर्व अवतार संतांचा नाही, ज्ञानोबारांचा पूर्व अवतार भगवंताचा आहे. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग म्हणजे ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा. ज्ञानोबाराय देव संत आहे कारण देवत्वातून संताकडे आले. निरोबाराय जीव संत आहे जीवत्वातून संताकडे. पण तुकोबरायांचा जर विचार केला तर तुकोबराय जीव संताने, तुकोबराय देव संताने, तुकोबराय संत संत आहे. कारण तुकोबराय ज्या रूपात आता आपल्या समोर उभे तो तुकोबरायांचा अवतार आहे संतत्वाचा आहे. आणि याच्या अगोदर पंढरपूरलाही तुकोबरायांचा जो अवतार नामदेव महाराजांच्या रूपात होता तोही संत होता. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. आम्ही संत संत नाही, आम्ही देव संत नाही, आम्ही जीव संत. आणि जीव संताला देवापर्यंत पोहोचायचंय, संतत्वापर्यंत पोहोचायचंय. खऱ्या अर्थाने आम्हाला सुख पाहिजे. मग मानवी जीवनामध्ये दुःख आहे का? संतांकडे सुख आहे, सोलिव जे सुख आपण पाहिलं. पण जीव खरंच दुःखी आहे का? जेव्हा खरोखर दुःखात आहे का? डोंगरेजी महाराज म्हणायचे आदमी जितना खुद के दुःखों से परेशान नहीं उतना वो पड़ोसन के सुखों से परेशान है. माणूस जितका स्वतःच्या दुःखाने अप्रसन्न नाही तितका तो दुसऱ्याच्या सुखाने चिंतित आहे. त्याची जी व्यथा आहे ती दुसरा कोणीतरी सुखी आहे ही त्याची व्यवस्था आहे असं नसतं. मग त्याचं दुःख काय नेमकं? जीवनात प्रत्येकाच्या दुःखाचे दिवस येतात. तुमच्यावर माझ्यावर प्रत्येकावर येतील. वाम मार्गाचे दिवस येतील. संकटमय जीवन. आय कॅन ओनली स्ट्रगल. सॉक्रेटिस बोलतो इथे फक्त आपण संघर्ष करण्यासाठी आलेलो आहोत. मग जीवन संघर्ष करत असताना येतील दुःखाचे दिवस. फक्त एक करा, तुमच्यावर वाईट दिवस आले ते सगळ्या लोकांना सांगू नका. तुमच्यावर जर दुःखाचे दिवस आले तर ते सगळ्यांना सांगू नका. आयुष्यातही ते सगळे दुःखाचे दिवस सगळ्यांना सांगू नका. 50% लोकांना तुम्ही सांगत असलेल्या दुःखाशी काहीही संबंध नाही. कारण ज्या वार्डात तुम्ही फॉर्म भरलाय त्या वार्डात त्यांचा फॉर्म डिक्लेअर झालाय. जिथं तुम्ही दुःखी आहात तिथं ते तुमच्या अगोदर दुःखी आहेत. 50% लोकांना तुमच्या दुःखाशी काही संबंध नाही. उरलेल्या 49% लोकांना तुमच्यावर जेव्हा दुःखाचे दिवस येतात तेव्हाच आनंद वाटतो. बरोबर? 50% लोकांना आपल्या दुःखाशी संबंध नाही. 49% लोकांना आपल्यावर जेव्हा दुःखाचे दिवस येतात तेव्हाच आनंद वाटतो. असा 1% वर्ग आहे की जो आपलं दुःख पाहिल्यानंतर त्यांचं हृदय द्रवित होतं आणि तो वर्ग आहे संतांचा. येतो हिताचा कळबळा पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून
हाती काळा म्हणून, काळा हाती पडते म्हणून हिताचा कळवळा येतो. संत महात्म्यांच्या ठिकाणी आपल्या हिताविषयी जागरूकता आहे. दुसरी, आपल्या जीवनात जीवाच्या हिताची व्यवस्था ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी श्रुतीच्या बाबतीत सांगितलं. अहितापासून काढिते हित देऊन वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा, माऊली जगा नाही श्रुती परवते हित देऊन वाढते, अहितापासून काढते. आपल्या अहितातून काढून आपला हिताचा मार्ग याविषयी कळवळा खऱ्या अर्थानं संतांना असतो. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, जन बुडत आहे म्हणून कळवळा संता येत आहे. मग संतांच्या ठिकाणी कळवळा आहे तो आमच्या ठिकाणी नका. अवच्छेदकाच्या भाषेत पाहायचं म्हटलं तर तुकोबर आहे. कळवळा केवळ संतांच्या ठिकाणी तुमच्याच मुखातली भाषा आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई सुद्धा कुठलाच स्वार्थ न ठेवता कळवळा तिच्या अंतःकरणात असतो. आईला माझ्या मुलावर चांगले दिवस आले पाहिजे असा कळवळा आहे, पण कशाने त्याच्यावर चांगले दिवस येतील याचं ज्ञान नाही. आईकडे कळवळा आहे पण ज्ञान नाही म्हणून ती त्याला शाळेत पाठवते. डॉक्टरकडे माझं पेशंट वाचलं पाहिजे याच्या कळवळ्याचं ज्ञान आहे, पण ऑपरेशन करताना पेशंट मेलं तर डॉक्टरला काहीच फरक पडत नाही. इतका फरक त्याच्यात ऑलरेडी पडलेला असतो. लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे. आईला मुलाविषयी कळवळा आहे पण ज्ञान नाही. डॉक्टरकडे ज्ञान आहे पण कळवळा नाही. ज्ञान आणि कळवळा ज्यांच्या ठिकाणी ते संपतंय. एखादा म्हणेल असं कसं म्हणता, आम्हालाही कळवळा आहे. आमच्या अंतःकरणामध्ये धारणा आहे, आमच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. माझ्या जवळच्या माणसाचं, माझ्या मित्राचं, माझ्या जोडीदाराचं चांगलं झालं पाहिजे अशी तळमळ सगळ्यांना असते. आपल्या जवळच्या माणसाचं चांगलं झालं पाहिजे असा विचार मनात येणं याला म्हणतात तळमळ. त्याचं जर खरंच चांगलं व्हायला लागलं तर मग आपल्या मनात जी जागा घेते तिला म्हणतात मळमळ होते. आपली तळमळ मळमळीमध्ये रूपांतरित बऱ्याचदा होते. जीव दुःखमय जीवन जगतोय. दुःखात जीवन जगत असताना व्यवस्था अशी, जीव दुःखी काय असलेल्या हजार सुख जीव सोडतोय आणि नसलेल्या एका दुःखाचा तो विचार करतोय. रात्री आपण महाराजांच्या मुखारविंदातून श्रवण करविलं की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजाबाकी होते, लहानातून मोठी संख्या वजाबाकी होत नाही. तसं अनंत सुखातून दुःख वजाबाकी होत नाही, तर अनंत सुख एका दुःखातून वजाबाकी होतात. 30 सप्टेंबर 1993 म्हटलं की लातूरचा भूकंप डोळ्यासमोर आला पाहिजे. भूतकाळ माणसाला दुःखामध्ये घेऊन जातो, भविष्यकाळ माणसाला दिशा दाखवतो आणि वर्तमान काळ माणसाला तात्पुरतं जगणं शिकवतो. ही व्यवस्था तिने कालाची. भूतकाळ माणसाला दुःखामध्ये नेतो. आपली व्यवस्था अशी. कल्पना करा, आपल्याला दात किती तर सारखं देऊ नका, कारण कोणाला 27, कोणाला 28, कोणाला 29. आता हा अभ्यास घरी करायचा, पटावर हजर गैरहजर ज्याचा त्याचा क्लास घरी, नाही का. प्रत्येकाला आपल्याला 32 दात आहे. विचार करा, कल्पना करा, आपल्याला एक दात पडलाय. 31 दात आहे. दात पडणं वाईट नाही, दात पडणं वाईट नाही. कुणीतरी पाडण्यापेक्षा निसर्गाता पडलेले काही वाईट नसतात. निसर्गाता पडलेले दात काही वाईट नसतात. फक्त व्यवस्था अशी आहे की समोरच्या लवकर पडू नये. इन्स्पेक्शन उद्या आहे, सगळी पोरं बसलेले. इन्स्पेक्शन असताना मागचे 4 पोरं गैरहजर राहिले तरी सर टेन्शन घेत नाही. समोरचा एक गैरहजर राहिला तरी सरांना टेन्शन येतं. तसं लग्नात असं असतं. ते मागचे गैरहजर असल्यानं ते कोणाच्या लक्षात येत नाही. पुढचा एक गैरहजर असला तरी फसगत होते, नाही का. म्हणून तेवढी व्यवस्था दाताची. दाताला ते महाभारतामध्ये वर्णन आहे. समोरचे वरचे 2 दात आणि खालचे 2 दात यांना पटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर जे वरचे 2 आणि खालचे 2 येतात त्याला उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर जे दात येतात त्यांना फक्त दात म्हणतात.
त्याच्यानंतर जी येते तिला दहाड म्हणतात, आणि लग्न झाल्यावर जी येते तिला शाबाश. म्हणजे सारखं आहे आपण. असंच लग्न झाल्यावर माणसाला अक्कल दहाड येते. माझा असा तर्क आहे, लग्न झाल्यावर माणसाला अक्कल दहाड येत नाही. लग्न झाल्यावर माणसाला फक्त दहाड येते, अक्कल तिथून येते. असं समन्वय असतो. काय तिची अक्कल आणि याची दहाड एकत्र झाली म्हणजे अंदाज काढायचा अक्कल दहाड आहे. आता ज्यांना ज्यांना आली नाही त्यांच्यासाठी मी सांगेल, दहाड आल्यावर कुठल्याही मुलाला अक्कल येते, यात नवल नाही. मला पुन्हा समजून घ्या, दहाड आल्यावर कुठल्याही मुलाला अक्कल येते, यात नवल नाही. अक्कल आल्यावर ज्या मुलाने दहाड घरात आणली त्याचा संसार सुखात आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला कसं पाहिजे. दाताची व्यवस्था कल्पना कर, आपल्याला एकटीच दात आहे, आपला एक दात पडला, आपला एक दात पडला. खरं सांगायचं कीर्तनात कधीच खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडू. काही कायदे आपल्या सोयीचे. आपल्याला एकटीच दात आहे, आपला एक दात पडला, आपली जीभ असलेल्या एकटीच दाताचा आनंद घेते का जो दात पडलाय तिथं जागोपणा करते? कुठे? जो पडलाय तिथं जाऊन येते. अर्ध्या लोकांची जाऊन आली. मी आधीच सांगितलं खरं बोला. म्हणजे असलेल्या एकटीच सुखाचं जीवन सोडायचं, सुख सोडायचं दाताचं, आणि नसलेल्या एका दाताचा विचार जसा जीव करते तसले असलेली अनंत सुख सोडायची, प्रपंचातल्या एका सुखासाठी जीवन व्यतीत करायचं, ही जीवाची व्यवस्था आहे. संत आणि भगवंताजवळ सुख असेल तर आम्ही तिथपर्यंत कसे पोहोचू, आम्हाला फक्त तेवढी व्यवस्था सांगा. आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये प्रतिबंध आहे. प्रतिबंध म्हटलं की जीवन व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला प्रतिबंध. प्रतिबंध शास्त्राने प्रतिपादित केले. पहिला प्रतिबंध परिणाम दुःखाचा प्रतिबंध आहे, दुसरा ताप दुःखाचा प्रतिबंध आहे, तिसरा संस्कार दुःखाचा प्रतिबंध आहे, चौथा प्रतिबंध आपल्या जीवनामध्ये येतो. त्या प्रतिबंधाला शास्त्रामध्ये गुणवृत्ती भेदाचा प्रतिबंध म्हणतात. त्याच्यानंतर ज्ञात प्रतिबंध असतो, त्याच्यानंतर अज्ञात प्रतिबंध असतो, त्याच्यानंतर पापात्मक पापाचा प्रतिबंध असतो, पुण्यात्मक पुण्याचा प्रतिबंध असतो, पुण्यात्मक पापाचा प्रतिबंध असतो, पापात्मक पुण्याचा प्रतिबंध असतो. प्रत्येक प्रतिबंधाला उपशाखा आहे, प्रत्येक प्रतिबंधाला उपशाखा आहे. परिणाम नावाच्या प्रतिबंधात दोन पद्धतीने विचार केला जातो, व्याकृत परिणाम प्रतिबंध 1 आणि अव्याकृत परिणाम प्रतिबंध 2. तसं ताप नावाच्या प्रतिबंधामध्ये पुन्हा 3 पद्धतीने विचार केला जातो. भक्तिशास्त्रामध्ये 3 पद्धतीचे ताप आहे. पहिला पश्चाताप, दुसरा मनस्ताप आणि तिसरा अनुताप. सर्वसाधारण लोकांना म्हातारपणी जो होतो त्याला म्हणतात पश्चाताप. ठराविक लोकांना ठराविक वयात जो होतो त्याला म्हणतात मनस्ताप, आणि कायमस्वरूपी साधूंना जो होतो त्याला म्हणतात अनुताप. हे ताप नाही समजले तरी आपल्या सगळ्यांचे आवडते ताप आहे. सगळ्यांच्या अंगाला येतो तो ताप. व्हायरल इन्फेक्शन वाढले की निर्माण होतो थंडी ताप, आणि दोन्ही वाढले की येतो संताप. हे तर येतात की नाही आपल्याकडे. आणि वेदांत शास्त्र अध्यात्मशास्त्रामध्ये 3 पद्धतीच्या तापाचा विचार केला जातो. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. त्यानंतर संस्काराचे 3 उपशाखा पडतात. स्वभाव संस्कार प्रतिबंध 1, जन्म संस्कार प्रतिबंध 2, क्रिया संस्कार प्रतिबंध 3. धर्मसिंधूमध्ये बाबा पात्यांचा सिद्धांत जर घेतला तर प्रधान संस्कार 16. आईच्या उदरात ज्या दिवशी आपण पहिल्यांदा जागा घेतो तो पहिला संस्कार. आपण मेल्यानंतर 13व्या दिवशी जो पित्तर घातला जातो तो शेवटचा संस्कार. आता अपित्तर लोक पित्तर घालत नाही, तो भाग सोडून द्या. आई वडील खूप चांगले असतात, आई वडील चांगले असतात, पण पोरगा जास्त शिकला म्हणून तो अपित्तर पित्तर घालत नाही. कधी कधी पित्तर घालणारा चांगला राहतो, पण जो मेलाय तो अपित्तर असतो म्हणून मुक्त होत नाही. असं कधीतरी होतं. श्राद्ध नावाचे विधी असतात, त्याचे पुन्हा उपसंस्कारात उपसंस्कार पाडले. 32 प्रकारचे उपसंस्कार आहेत. प्रधान 16 आणि 32 उपसंस्कार. 48 संस्काराने आपलं जीवन आहे. त्या 48 संस्काराच्या वर हे 3 संस्कार आहेत. म्हणजे 51 प्रकारचे संस्कार आपल्यावर प्रत्येकावर झाले पाहिजे. होत नाही तो भाग सोडून द्या. त्यात गुणवृत्ती भेदाचं दुःख आहे. रजगुणाचं, तमगुणाचं आणि सत्वगुणाचं. रजगुणात्मक त्याच्यात पुन्हा उपप्रकार पदार्थ. रजात्मक गुणवृत्ती भेद 1, तमात्मक गुणवृत्ती भेद 2 आणि सत्वात्मक गुणवृत्ती भेद 3. याच्यात पुन्हा अजून आपल्याला असं करता येईल. रज तमात्मक 1, रज सत्वात्मक 2 आणि रज रजात्मक 3. म्हणजे दिसायला जरी सात्विक असला तरी बऱ्याचदा त्याच्या मुखातून जे वाईट शब्द बाहेर निघतात याला म्हणतात सत्वगुणातला रजगुणी. प्रतिबंधातून आपण एकदा मोकळे
मोकळे झालो की आपण देवत्वापर्यंत पोहोचतो. परिणाम नावाचं दुःख सोपपत्ती सौकर्यपूर्वक श्रेष्ठकर आणि सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर सोपं आहे. आपण जेवायला बसलो, आग्राचे कोणीतरी व्यक्ती आले, जिलेबी घ्या, मी खात नसतो, घ्या, द्या. लाडू घ्या, अहो मी खात नाही, घ्या, द्या. लाडू खातोय, जिलेबी खातोय, बरेच गोड पदार्थ खातोय, त्याचा परिणाम संभवतोय. अति गोड खाल्लं म्हणजे एक आजार माणसावर प्रेम करतो, बरोबर. हा, मधुमेह. तर एक दिवस त्यांना चक्कर वगैरे आले, दवाखान्यात नेलं, डॉक्टर साहेबांनी तपासणी केली, त्यांनी म्हटलं माफ करा, इथून पुढे तुम्ही पूर्ण गावात गोड बोलायचं, फक्त गोड खायचं नाही. म्हटलं असं करू नका, मी साखर कारखान्यावर 4 वेळा बिनविरोध निघालोय. ते म्हटले तरी बिना साखरेचीच प्यायची. काय? चहा. परिणाम गोड खाताना आनंद आहे, पण तिचा परिणाम जर मधुमेहग्रस्त किंवा डायबिटीसग्रस्त तुम्ही होत असाल तर परिणाम घातक आहे. आपल्याला अव्याकृत परिणाम निर्माण करायचा, व्याकृत परिणाम निर्माण करायचा नाही. मग व्याकृत परिणाम म्हणजे काय? आपल्याकडे कल्पना करा, सोन्याचे बिस्किट आहे की नाही? लवकर सांगा, आपल्याकडे सोन्याचे बिस्किट आहे की नाही? घाबरू नका, आम्ही कोणीच मागणार नाही, सांगायला काही हरकत नाही. कल्पना करा, आपल्याकडे सुवर्णाचे बिस्किट आहे, आपल्याला असं वाटलं की आपण त्याच्यापासून अलंकार तयार करावे, दागिने तयार करावे. सुवर्णाच्या त्या बिस्किटीपासून आपण सगळे अलंकार तयार केले, याला म्हणतात परिणाम, व्याकृत परिणाम. पण नंतर आपल्या लक्षात आलं की नको, आपल्याला अलंकार नको, सांभाळायची फसगत होऊ शकते. हे सगळे जे अलंकार आहे याच्यापासून पुन्हा बिस्किट तयार करायचे. अलंकारापासून बिस्किट तयार होऊ शकते, बिस्किट पासून अलंकार तयार होतो, याला म्हणतात व्याकृत परिणाम. जन्मापासून मरण तयार होतं, मरणापासून जन्म तयार होतो, हेच आमचं आतापर्यंत चालतंय. हा व्याकृत परिणाम आहे. या व्याकृत परिणामाला अव्याकृत परिणाम केलं की आमच्या ठिकाणी जन्म मरण नाही, म्हणजे आम्ही साधुत्व सिद्धत्व प्राप्त करू शकतो. मग आता अव्याकृत परिणाम नेमका निर्माण कसा करायचा? तुकोबाने म्हटलं साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. एकदा ऊसापासूनच साखर तयार झाली की साखरेपासून पुन्हा कधी ऊस होत नसतो. तसा जीव दशेतून एकदा सिद्ध अवस्थेत गेला की सिद्ध अवस्थेतून पुन्हा कधी बद्ध होत नसतो. त्याला म्हणतात व्याकृत परिणाम, दुःखाची निवृत्ती. तुम्हाला संत बनायचं असेल तर या दृष्टीने तुम्ही पाऊल टाका. दुसरे ताप दुःख. ताप दुःख 3 पद्धतीने. आपल्या जीवनात पाप परिणाम दुःख आहे. परिणाम दुःखाचा जो व्याकृत परिणाम आहे तो आपल्याला रोगाच्या रूपात येतो, आणि रोग ज्या ज्यावेळी माणसाला होतात त्यावेळेस तुका म्हणे पापे येते रोगाचे रूपे. रोगाच्या रूपे पापे येते ऐसे म्हणे तुका. आपल्याला जे पाप येतंय ते सगळं आपल्या रोगाचा परिणाम आहे. जे पाप आहे त्या पापाचा परिणाम आपण रोगामध्ये भोगतोय. म्हणून पाप जावा रोग जातील, रोग जावा परिणाम जावा. परिणाम गेला की व्याकृत भाव जाईल, आणि व्याकृत भाव गेला की अव्याकृत भाव निर्माण होईल, आणि आम्ही आपोआप सिद्ध हो. दुसरी व्यवस्था आहे ताप व्यवस्था. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक ताप. आज आधी भौतिक आणि आधी दैविक तापाने पूर्ण जग आज ढासळलंय. आपण विश्वाचा अभ्यास करा, आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. आपण सगळेजण पाहतो दिल्लीतली जी घटना घडली, किती घृणास्पद ती घटना घडली. दामिनीच्या बाबतीत आपण सगळ्यांनी पाहिले. अतिशय विदारक चित्त थरारक ती घटना घडली. ज्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्टेटमेंट दिले. एखाद्या साधूने मध्ये स्टेटमेंट दिलं तर बऱ्याच लोकांनी तावा तपलेला होता, आपल्याही पोळ्या भाजून घेतल्या आसाराम बापूंच्या स्टेटमेंटवर. ज्याला जसं शक्य होईल त्याने तसं केलं. पण मला असं वाटतं व्यवस्था हीच आहे की मेट्रो सिटी दिल्ली सारख्या शहरामध्ये रात्री 10:30 वाजता आपली 23 वर्षाची तरुण पोरगी तिच्या बॉयफ्रेंड सोबत पिक्चर पाहायला जाते. ही कुठली संस्कृती? कुठली संस्कृती? आईबाबांची एक नैतिक जबाबदारी. तुमच्या पोरीने वयाच्या 5व्या वर्षी, मी 15व्या वर्षी नाही म्हणत आहे, तुमच्या पोरीने वयाच्या 5व्या वर्षी कुठले कपडे घातले पाहिजे हे आईवडील म्हणून तुमची जबाबदारी आहे. मी 15व्या वर्षी तिने कसे कपडे घाला हे सांगणार नाही. माझ्या वयाला वाणीला ते कदापि शक्य नाही. पण आपण विचार करा, तिने 5व्या वर्षी कुठली कपडे घालावे ही आईवडिलांची अवस्था आहे. आईवडील करिअर नावाच्या शब्दाच्या मागे लागले. आम्ही करिअरच्या नावाखाली करोडो रुपयाची इस्टेट कमवतोय, पण ज्यांच्यासाठी कमवतोय ते क्लबमध्ये काय करतायत हे जर माहितीच नसेल तर कमवून फायदा काय? आम्ही शास्त्र अभ्यास करतो. यत्र नारीस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवता. जिथे नारीचा सन्मान आहे तिथं देवता रममान होतात. पण आज नारीचा सन्मान होत नाही. का होत नाही याचं खरं कारण माणसाने न शोधता नारीने शोधलं पाहिजे. भारतीय नारी इतकी पवित्र आहे की तिचं प्रत्येक पापी माणसाने दर्शन घ्यावं. भारतीय नारी इतकी पवित्र आहे की तिचं जगातल्या कुठल्याही पापी माणसाने दर्शन घ्यावं. आणि एक सांगू का, माफी मागू, आपलं कोणीतरी दर्शन घ्यावं असं जर वाटत असेल तर आपण कपड्यांचं प्रदर्शन बंद करावं. कोणी दर्शन घ्यावं वाटत असेल तर अगोदर प्रदर्शन बंद व्हावं. कुणीतरी 4 लोकात आपला सत्कार करावा वाटत असेल, भारतीय नारीचा सत्कारच करावा. ती जर सुशील जीवन जगत असेल तर कोणी तिचा सत्कार करेल. पण ती जर रात्री 10:30 वाजता दिल्ली सारख्या शहरात बाहेर निघेल, सत्कार न होता बलात्कार होईल.
नाईलाज आहे. पापी लोक त्यांचा मार्ग सोडणार नाही, सज्जन सज्जनाचा मार्ग सोडणार नाही. विपर्यास माझ्या वाक्याचं कोणी करू नका. पुन्हा एकदा सांगेल, भारतीय नारीच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी स्टेटमेंट वापरले की तिला आरक्षण दिलं पाहिजे. मी प्रत्येक मातोस्त्रीला सांगेल, विनंती करावर की आम्हाला आरक्षण नको, आम्हाला संरक्षण पाहिजे. आम्हाला आरक्षण नको, आम्हाला संरक्षण पाहिजे. संरक्षण असेल तर आरक्षण असेल, संरक्षणच नसेल तर आरक्षणच काय कामाचं, तेही आपल्याला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. आम्ही तसा कधी विचार करत नाही आणि म्हणून या नैसर्गिक आपत्तींना आम्ही जे राज्य ब्रह्महत्या घडे ते राज्य पर्जन्यानं पडे, जे राज्य गोहत्या घडे ते राज्य पर्जन्यानं पडे, जे राज्य स्त्री हत्या घडे ते राज्य पर्जन्यानं पडे. ऐका, जिथं गाईचं आणि पायीचं रक्त सांडलं जातं तिथं कधीच पाऊस पडत नाही, आणि जिथं बाल हत्या केल्या जाते तिथं पाऊस पडत नाही. हा निसर्गाचा कोप आम्ही जो उपभोगतोय आज, हा त्याचा परिणाम. आम्हाला याच्यातून बाहेर निघायचंय. विज्ञान काय सांगतं मला माहिती नाही. लोक विज्ञान सांगायला लागलं झाडे लावा झाडे जगवा, तसं काही नसतं. झाडे लावा झाडे जगवा झाडांवरच जर खरोखर दुष्काळ ठरत असता तर जगद्गुरु तुकोबरांच्या कालखंडात 1632ला दुर्गा नावाचा दुष्काळ पडलाच. त्याच्या अगोदर रामप्रभू, तुम्ही रामायण श्रवण केलं, रामायणामध्ये रामप्रभूंच्या जन्माच्या अगोदर अवर्षण आहे. रामायणात दुष्काळ आहे. जिथं रामप्रभू येतात तिथं दुष्काळ आहे. जिथं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान जगद्गुरु तुकोबार येतात तिथं दुष्काळ आहे. आपण आल्यावरही दुष्काळ आहे. फरक फक्त इतकाच आहे की आपण जो दुष्काळ आणलाय तो आपल्या स्वतःच्या पापाच्या जोरावर आणलाय. त्यांनी आणलेला दुष्काळ संपवला, आम्ही मात्र निर्माण केला. आम्ही आधी दैविक आणि आधी भौतिक दुःखाने ग्रस्त झालेले लोक आहोत. स्वामी विवेकानंद, मी एकच वाक्य सांगतो स्त्रियांसाठी. शिकागोच्या परिषदेतून परत येत असताना कोणीतरी विचारलं, एका वाक्यात तुमच्या हिंदू धर्माची व्याख्या सांगा, जास्त काहीच सांगू नका. स्वामी म्हटले, माझ्या भारताची, माझ्या महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची अशी धर्माची व्याख्या आहे. आम्हा सर्वांचा विचार एकच आहे. आमच्या सनातन वैदिक भागवत संप्रदायामध्ये स्वतःची आई आणि स्वतःची पत्नी यांच्या समन्वय साधला जातो. इतर देशात इतर प्रांतात स्वतःची आई सोडली की सगळ्या स्त्रियांना पापी नजरेने पाहतात. इतर देशात इतर प्रांतात स्वतःची आई सोडली की सगळ्या स्त्रियांना पापी नजरेने पाहतात. माझ्या हिंदुस्थानामध्ये, माझ्या वारकरी संप्रदायामध्ये स्वतःची पत्नी सोडली की सगळ्या स्त्रियांना आईच्या नजरेने पाहतात. हे स्वतंत्र भारताची घटना आहे. आज त्या भारतातल्या स्त्रीला एवढ्या दुःखाला सामोरं जावं लागतं, याच्यावर कधी आम्ही ऑब्झर्वेशन केलं का? याच्यावर आम्ही कधी संशोधन करण्याचा प्रयत्न केला का? असं का घडतं? फक्त लोक म्हणतात असं घडायला नको होतं, असं म्हणतो, असं घडायला नको होतं. लोकांना काही वाटत नाही, लोक ज्याच्या त्याच्या पद्धतीने. आणि व्यवहार हाच आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला वाटत नाही, मला जे वाटतंय ते यांना वाटत नाही, यांना जे वाटतंय ते तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला जे वाटतंय ते यांना वाटत नाही, तुम्हाला दोन्हींना काय वाटतंय ते मला वाटत नाही, मला जे वाटतंय ते तुम्हाला दोन्हींना वाटत नाही. जे तुम्हाला वाटतंय ते जर मी वाटायला गेलो तर माझ्या वाटण्याला काही किंमत राहणार नाही. निवृत्त व्हायचं असतं तर ज्ञानोबा म्हटलं एकच करा, का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादाप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, गंगेचे जैसे समुद्रा जाय आप पोखित तिरीचे पादाप का फेडीत पाप ताप. किंवा शुचित्व शुची गंगा होय आणि पाप तापही जाय, परितेत आहे बुडणे एक परितेत आहे आणि पाप तापही जाय, शुचित्व शुची गंगा होय. किंवा आपण पंचकरणाचा आश्रय घ्या, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. तुम्ही गंगेजवळ जा, तुमचं पाप नष्ट होईल. पुन्हा गंगेत स्नान करा, स्नान केल्यानंतर तुमचं पाप जाईल. आंघोळ नाही, स्नान वेगळं असतं, आंघोळ वेगळी असते. ते गंगाळात पाणी घ्यायचं आणि गंगाळात पाणी घेऊन एक एक तांब्याला आपलं अंग ओलं करायचं, त्याला म्हणतात आंघोळ. आता गंगाळही राहिले नाही, आता टप. मी म्हणतो जीवन इतकं टप जात आहे तरी टप आहे बाथरूम मध्ये, काय समस्या आहे? आंघोळ वेगळी, स्नान वेगळं. छातीबरोबर पाण्यात जायचं, 3 बुड्या मारायच्या, त्याला म्हणतात स्नान. नदीमध्ये स्नान करायचंय, गंगेत स्नान करायचंय. पण देवी भागवताच्या 3ऱ्या स्कंदात वर्णन आहे की कुठल्या नदीत केव्हा स्नान करावं. जगातली कुठली किती पवित्र स्त्री असली तरी ऋतुपर्व कालाच्या दरम्यान 4 दिवस तिला स्पर्श करू नये. तिला जो स्पर्श करतो त्याला महापाप लागतं, नरक भोगावे लागतात. तसं शास्त्र श्रीमद देवी भागवताच्या 3ऱ्या स्कंदात वर्णन आहे. नदीला जो पूर येतो त्या पुराच्या पाण्यात जर आंघोळ केली तर पुराच्या पाण्यात आंघोळ केल्यानंतर प्रत्येक माणसाला तेच पाप लागतं जे ऋतुपर्व काळातल्या स्त्रीला स्पर्श केल्यावर लागतं. म्हणून नदीला जो पूर येतो तो तिचा रजोधर्म आहे, तिच्यात स्नान करायचं नसतं. अशा जगातल्या महाभारतातल्या 16 नद्या सांगितल्या की त्या नद्यांमध्ये पुराच्या पाण्यात आंघोळ केली तरीही माणसाला पाप लागत नाही. आई जरी त्या रजोधर्म गुणात असेल तर तिचा मुलगा तिच्या मांडीवर बसला तर त्याला पाप लागत नाही. तसं जगातल्या 16 सतलज, नाईल, झिंगत्सो, काय तुमची ती नाईल, सतलज, झिंगत्सो या ज्या चीना विदेशातल्या नद्या यांच्यावर काही नाही.
भारतातल्या महाराष्ट्रातल्या 2 नद्या पवित्र साहित्यात त्याच्यात वर्णन 16 नद्यांमध्ये, एक तापी आणि दुसरी आपली गोदावरी. या 2 नद्यांमध्ये पुरात जरी स्नान केलं तरी पाप लागत नाही. जसं आईच्या मांडीवर पोरगा ऋतुपर्व कालात बसला तरी त्याला पाप लागत नाही. जिचा जार भार तिच्या माथा, ही व्यवस्था आहे. त्या पद्धतीने आपण गंगे स्नान करा, आपलं पाप जाईल. आपण चंद्राची आराधना करा, ताप जाईल. आपण दैन्य व्यवस्था या अभंगाला अभिप्रेत नाही. मग पाप आणि ताप जर घालवायचा असेल तर तुम्हाला हा प्रवास करावा लागेल. तुकोबरा म्हटले गंगा आणि चंद्र या 2 आराधना करण्यापेक्षा जर संतांची भेट झाली तर एकाच वेळी तुमचं पापही जाईल आणि तुमचं तापही जाईल. पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य जाय उठारुटी. पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य जाय दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. या हरिदासांची भेटी झाली या उठा उठी पाप जाय, उठा उठी ताप जाय, उठा उठी दैन्य जाय. हरिदासांची भेटी झाली या उठा उठी पाप जाय, ऐसे बळ अनेकाचे अंगी नाही. हरिदासाचे भेटी ताप जाय, ऐसे बळ अनेकाचे अंगी नाही. किंवा त्रिविध तापाचे झाली बोडवण देखिल्या चरण वैष्णवांचे. या वैष्णवांचे चरण देखली या त्रिविध तापाची बोडवण झाली. किंवा झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठे. उठा उठी पापा तुटी झाली, उठा उठी तापा तुटी झाली, उठा उठी दैन्य गेले. म्हणजे संत महात्म्यांची भेट झाली की तुमचा पापही जाईल आणि तापही जाईल. आणि संतांच्या भेटीमध्ये भगवंत दडलेला आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. सुख आहे देवाकडे. आपण पुन्हा चला सेवापन करायला. सुख जीवाला पाहिजे, सुख आहे देवाकडे आणि देव भेटतात संतांच्या कृपेने. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जर संत कृपा असेल तर आपल्याला सहजगत्या भगवंत प्राप्त होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. आपण रामायण श्रवण केले. रामायणातला भाविषय राम प्रभूने सेतू बांधायचं ठरवलं. सेतू बांधत असताना प्रत्येक वानराने एक दगड घ्यायचा, तो पाण्यामध्ये टाकायचा. तो दगड टाकता टाकता प्रत्येक जण आपापल्या परीने शक्य होईल त्या पद्धतीने मदत करत होता. कोण? वानर. एखादं चांगलं कार्य असेल, सत्कार असेल तर सत्कार्याला मदत करावी हा गुण आहे. कोणाचा? वानराचा. मला सांगा, आपण सगळे नर आहे.
आणि हे काय आहे? हे कुठलं कार्य आहे? सत्कार्य. मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति नरः आणि शास्त्राणी यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानरः. नरः जो शास्त्रमतीने चालतो तो नर आहे आणि जो स्वतःच्या मनाने चालतो वानर आहे. प्रत्येक वानराने दगड घ्यावा, तो पाण्यामध्ये टाकावा. ते चित्र एका खारुताईच्या दृश्चिक शपामध्ये आलं. खारुताईने ते चित्र पाहिलं. आपल्याला शक्य होईल तितकी मदत करावी म्हणून तिने छोटासा खडा घेतला आणि तो टाकायला सुरुवात केली. मी कशासाठी सांगतोय आपण समजून घ्या. एवढा मोठा पूल बांधलाय नाही का, आणि आपण सगळे वानर नका बनू, पण खारुताई तर बना. सगळ्यांना वानर बनणं शक्य नाही, पण खारुताई बनायला हरकत नाही. हस्तम पवित्रो यदि दान पुण्यम, पादम पवित्रो यदि तीर्थयात्रा. हाताची पवित्र, दानेनं पाणी नतू कंकनेनं. पाणी म्हणजे हात, दानानेच हाताची खऱ्या अर्थाने पवित्रता, अन्यथा ती नाही. आपल्याला पवित्रता निर्माण करता आली पाहिजे. मी त्याही वेळेस पांडुभोजनाच्या वेळेस एक विवेकानंदांचा सिद्धांत सांगितला होता. स्वामींना कोणीतरी विचारलं, तुमच्या भारतात सगळ्यात मोठी वाईट परिस्थिती एक आहे की तुमच्या भारतामध्ये जिथे जाल तिथं भिकारी. दिल्लीला जा भिकारी, मुंबईला भिकारी, नाशिकला भिकारी, पुण्याला भिकारी, आळंदीला भिकारी, पंढरपूरला भिकारी, सप्ताह कुठेही जा तुमच्या भारतामध्ये सगळीकडे देणारे लोक, सगळे लोक मागणारे लोक. असं का करतात? या आमच्या अमेरिकेत एकही मागणारा माणूस सापडणार नाही. विवेकानंद म्हटले खरंय, विवेकानंद म्हटले खरंय, अमेरिकेत एकही मागणारा माणूस नाही. पण एक सांगू, माणूस दुकान तिथेच टाकतो जिथं कोणीतरी गिऱ्हाईक असेल. माणूस दुकान तिथेच टाकतो जिथे कोणीतरी गिऱ्हाईक असेल. अमेरिकेत एकही मागणारा नाही, कारण अमेरिकेतल्या भिकाऱ्यांना माहितीये की हे किती श्रीमंत असले तरी हे भिकारी आपल्या पत्रात काही टाकणार नाही. माझ्या भारतात प्रत्येक जागेवर मागणारे आहेत, कारण भारतातल्या लोकांना जाण आहे, संस्कृतीचं भान आहे आणि सत्कार्याचं ज्ञान आहे. स्वाभिमान टिकवण्याकरता दान देण्याची परंपरा फक्त हिंदुस्थानात आहे. खडा घ्यावा, पाण्यामध्ये टाकावा. राघवतीचं कौतुक पाहत होते. खारुताईचा राम प्रभू कौतुक पाहता पाहता असा प्रसंग घडू नये, असा प्रसंग येऊ नये. आपत्कालीन प्रसंग उद्भवला आणि हनुमंतरायांचा पाय बरोबर त्या खारुताईच्या पाठीवर पडला. जसा हनुमंतरायांचा पाय खारुताईच्या पाठीवर पडला तसे ती जीवाच्या आकांताने ओरडले. तिथं तो ओरडण्याचा आवाज रामाच्या कर्णाला छेदून गेला. राम प्रभूंच्या कर्णाला तो आवाज छेदल्यानंतर राम प्रभूंनी तिच्याकडे नजर टाकले. खाली बसलेले लोक म्हणतील, महाराज काय बनवताय तुम्ही? 18 पद्म वानरांचा गदारोळ होता आणि 18 पद्म वानरांच्या गदारोळामध्ये त्या खारुताईचा आवाज रामाच्या कर्णाला कसा छेदून जाईल? शक्य आहे का? किती वानर होते? 18 पद्म. मग 18 पद्म वानर ओरडत असताना त्या 18 पद्म वानरांच्या ओरडण्यात खारुताईचा आवाज रामप्रभूच्या कानावर कसा गेला? सोपं आहे. 549 वानर लोकसभेत इतकं ओरडतात, पण बाईने आवाज दिला की सगळे जागेवर बसतात. बाईने म्हणजे मी मीरा कुमारने सांगतोय, सभापतीने, काही दुसरीकडे जाऊ नका. आदरणीय सभापतींनी सांगितलं सगळ्यांनी खाली बसा. सगळे आमदार खासदार खाली बसतात. हा जसा नियोजन आहे तसं सगळ्या वानरांच्या गदारोळात रामप्रभूंना तो आवाज छेदून गेला. रामप्रभूंनी त्या खारुताईला उचललं, आपल्या हातावर बसवलं, तिच्या पाठवून हात फिरवला. हात तुमचा नव्हता, हात माझा नव्हता, हात खारुताईचा होता. खारुताईचा रामप्रभूंचा होता. रामप्रभूंचा हात जसा खारुताईच्या पाठवून फिरला, तिच्या वेदना शमल्या, तिचा त्रास कमी झाला. केविलवाण्या नजरेने खार रामप्रभूकडे पाहताय तर अपराधाच्या नजरेने रामप्रभू तिच्याकडे पाहतात. रामप्रभू सांगला, आपण मला सहकार्य करत होतात, आपण मला मदत करत होतात. दुर्दैवाने आमच्या कुठल्या तरी एका वानराने तुमच्या पाठीवर पाय दिला, तुम्हाला त्रास भोगावा लागला. त्याचं नाव सांगा, मी त्याला शिक्षा करतो. खारुताई म्हटल्या, माझी विनंती तुम्हाला, आरोपीचं नाव विचारू नका, कारण आरोपी तुमच्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. रामप्रभू म्हटले, ताई आम्ही रामायणात आहे, आमच्या पक्षात निष्ठा चालते, निष्ठा निष्ठी चालत नाही. आम्हाला निष्ठा चालते. आमचा एकच पक्ष वारकरी संप्रदाय, आमचा पक्ष ज्ञानोबा तुकोबा आमचे नेते, बसलेले सगळे वारकरी आमचे कार्यकर्ते, हाच आमचा पक्ष आहे. याच्या पलीकडची दुसरी व्यवस्था नाही. तुम्ही आरोपीचं नाव सांगा, तुम्ही सांगाल ते शिक्षा मी देतो. आणि मग खारुताईने आरोपीचं नाव सांगितलं. ज्याने तुमच्या पत्नीचं म्हणजे सीतेचं शोधन केलं त्या हनुमंताने माझ्या पाठीवर पाय दिला. रामप्रभूने डोक्याला हात मारला. हिला विचारलं कशाला? केवढी फसगत झाली आता. हनुमंतराय काय म्हणतील, वा रे वा,
सकाळी 7 वाजेपासून आम्ही यांच्यासोबत फिरायचं, संध्याकाळपर्यंत आम्ही विचार करायचा. एक एक वडापाव दिवसभर खायचा, ओरडायचं येऊन येऊन येणार कोण, दादाशिवाय दुसरं होतच कोण. येणार होते आम्हालाही माहिती होतं. खारुताईला एकीकडे उभं केलं, हनुमंतराला एकीकडे उभं केलं, रामप्रभू मध्यभागी उभे. खारुताई सांगा या हनुमंताला काय शिक्षा देऊ. खारुताई म्हटलं त्याला एकच शिक्षा द्या. कोणती? त्याला एकच शिक्षा द्या, याला कधीच मरण येऊ नये अशी अमरपणाची शिक्षा द्या. कधीच मरण येऊ नये. रामप्रभू म्हटले बाईसाहेब तुम्ही शिक्षा देता का पुरस्कार? ती कुठली शिक्षा? खारुताईने सांगितलं ही शिक्षाच आहे. का? रामप्रभू भगवंत आहे, खारुताई जीव आहे आणि हनुमंतराय संत आहे. रामप्रभू भगवंत आहे, खारुताई जीव आहे आणि हनुमंतराय संत आहे. खारुताईने दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे. प्रभू आपण देव आहात, हनुमंत संत आहे. जर हनुमंत नावाच्या संताचा पाय खार नावाच्या जीवाच्या पाठीवर लागलाच नसता तर राम नावाच्या भगवंताने पाठवून हात फिरवून दुःखाचा नाश केलाच नसता. अवस्था ही. म्हणून संत भेटीशिवाय भगवंत आपल्याला भेटू शकत नाही. तुका म्हणे निवे तनु रज कनु लागता, रज कनु लागता तनु निवे ऐसे म्हणे तुका. म्हणून ते गिरी महाराजांचंच वाक्य आहे, एक लक्षात ठेवा. साधू भेटला की पाय धुवा आणि पुढारी भेटला की हात धुवा. म्हणजे तसं काही करू नका, दोन्ही दुर्मिळ आहे. व्यवस्था अशी आहे. म्हणून संतांच्या चरणाची ती किंमत आहे. खार जीव आहे, रामदेव आहे, हनुमंतराय संत आहे. हनुमंत नावाच्या संताचा पाय खार नावाच्या जीवाला लागला म्हणून राम नावाच्या भगवंताची प्राप्ती झाली आणि त्या व्यक्तीने संताच्या कृपेने देव भेटला आणि देवामुळे दुःखाचा नाश झाला. आम्हाला प्रत्येकाला वाटतं की संतांचं जे मोठेपण आहे ते सांस्कृतिक मोठेपण आहे. संतांचं जे मोठेपण आहे ते नैमित्तिक मोठेपणाच्या पलीकडे. हरिभक्त थोर भूमंडळी, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगे. साधूचे सर्वस्व श्रेष्ठत्व आहे ते सांस्कृतिक मोठेपण आम्हाला प्राप्त. जीवाचं मोठेपण नैमित्तिक आहे, सांस्कृतिक नाही. आपण मोठे कायम स्वरूपी हो का नाही. आपलं मोठेपण काही कालापुरती मर्यादित आहे. कुठली तरी स्त्री बाजारात गेले, तिने 4 पातेले विकत घेतले, 4ही पातेले घेतले. तिकडे येताना कुंभार दादाचा आवा होता, एक छोटासा काल्याच्या कीर्तनावर वापरतो तेवढा घट तिने विकत घेतला. 4ही पातेले तिने बरोबर पाठीवर ठेवले आणि जो घट होता त्याच्यामध्ये दही घेतलं आणि ते शिंक्यावर ठेवलं. खेड्यामध्ये अजूनही दही मडक्यातच ठेवतात आणि ते मडकं ठेवण्याकरता शिंक वापरल्या जातं. कारण जेव्हा कुकरचा जन्म झाला नव्हता, जुन्या लोकांना विचारत होईल, जेव्हा कुकर जन्माला आलं नव्हतं तेव्हा वरण भात कशात करायचे? मडक्यात. का बरं? कारण मडक्यातल्या वरणाला चव असते, मडक्यातल्या दह्याला चव असते. खरं तर मडक्यातलं वरण, मडक्यातली भाजी, मडक्यातलं दही किती चवदार आहे हे फक्त जुने मडके सांगू शकतील. आता गंभीर महाराज आपल्यासारख्या मडक्यांना अशक्य आहे, कारण आपण कुकर मध्ये आलोय, आपल्या मडक्याची भेट नाही. जुन्या काळामध्ये ते मडक्यामध्ये सगळं ठेवायचे. मग एक पात्याला दुसऱ्या पात्याला विचारतो तुझी किंमत 1000, तुझी 2000, तू 5000. मग आपण इतक्या महागाचे राहून आपण खाली आणि ते 20 रुपयाचं राहून वर. पातेल्यांना वर गेलेलं सहन होत नाही, मी पातेल्यांना सांगतोय. मग आता या घटाने तरी गुपचाप बसवणं, हे मडकं वर गेलं फुगायला लागलं. हे आपत्कालीन वर गेले लोक लवकर फुगतात, पण जे फुगतात ते फुटतात हे ध्यानात ठेवा. फुगतात ते फुटतात हे तितकंच महत्वाचं आहे. काय झालं ते सगळे पातेले विचार करायला लागले. 4 सामान निघले. वैशाख वनवा पेटायला लागला, चैत्र महिना उजळला. रखरखत्या आणि रणरमत्या उन्हाळ्याचा अनुभव घेत असताना घरातलं दहीदूध संपलं. त्या मावशीने त्या सकाळी 9 वाजता त्या दह्याच्या मडक्यामध्ये भाजी काढली आणि 3 वाजता जेवायला घेतली. भाजी कशी लागेल? रुचकर, चवदार, रसना प्रिय, चविष्ट, काही एमबीबीएड सांगतो तशी सुंदर भाजी. सुंदर बनवणारा असू शकतो, भाजी कशी राहील सुंदर? भाजी हा पाहायचा आयटम नाही, खायचा आयटम आहे. काय कुठला शब्द कुठे वापरा त्याचं एक भान असतं की नाही, व्यवस्था आहे त्याची सुद्धा. त्याला मॅनेजमेंट लॉजिक, व्यवस्थापन शास्त्र. आणि त्याच्यासाठी माहेश्वरी सूत्रामध्ये 6 नियम आहेत. संज्ञा, परिभाषा, विधी, नियम, येवच, अतिदेश, अतिधिकार, शर्यते सूत्र लक्षण. या अल्पाक्षर संदिग्ध सार्वात अखिलम विश्वतोमुखम. विठ्ठल भाजी खराब झाली त्या बाईला राग आला. बाई गा, या 20 रुपयाच्या मडक्याने 100 रुपयाची भाजी खराब केली. भाजी सहित मडकं घेतलं, बाहेर फेकलं. पातेल्यात भाजी खराब झाल्यावर केव्हा फेकून देतात तुम्ही? कधीच नाही. कारण पातेल्याचं जे मोठेपण आहे ते कायम स्वरूपी, मडक्याचं जे मोठेपण आहे ते काही कालामध्ये आहे. संतांचं जे
मोठेपण आहे ते कायम स्वरूपी आहे आणि आपलं जे मोठेपण आहे ते काही काळात आहे. जोपर्यंत मडक्यात दही आहे तोपर्यंतच मडक्याची किंमत आहे. मडक्यातलं दही संपलं की मडक्याचं मोठेपण संपलं. या शरीर नावाच्या मडक्यात जोपर्यंत आत्मा नावाचं दही आहे तोपर्यंतच हे मडकं घरात आहे. याच्यातलं दही संपलं की हेच मडकं घरातले लोक बाहेर नेतात. हेच मडकं घरातले लोक बाहेर नेतात. आणि कसं नेतात रात्री ऐकलं आपण महाराजांच्या तोंडातून. प्रेत गावाच्या बाहेर आले की त्याला वेशजोड दिला जातो. माझं असं मत आहे. प्रेत गावाच्या बाहेर आणलं की प्रेताला वेशजोड दिला जातो विसावा. खरं तर तो कधीच नसतो विसावा. फक्त मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून विसावा. असला कुठला विसावा. आयुष्यभर एवढ्या ओव्हरटाईम ड्युट्या मारल्या, दिवसा भागवत रात्री कीर्तन, केव्हा बसला नाही कधी विसावा. आता काय बसला. काही शक्य नाही विसावा आपल्या बाबतीमध्ये. ऐका, संतांचं मोठेपण सांस्कृतिक आहे. मग तेच सांस्कृतिक मोठेपण आम्हाला कशाने मिळेल? तुकोबाराय सांगा. तुकोबाराय आम्हाला पुढे बरीच काम आहे. अजून तात्यांचंही कीर्तन ऐकायचं आणि मध्ये दोन्हींच्या मध्ये हरिपाठ घ्यायचा आहे. तुकोबाराय सांस्कृतिक मोठेपणा नेमका कशाने प्राप्त होतो आम्हाला त्याचं दिग्दर्शन करवा. तुकोबाराय म्हटले, प्रश्न विचारणाऱ्याने प्रश्न विचारला की संतांचं सांस्कृतिक मोठेपण कशाने प्राप्त होतं. पण तुकोबारायने उत्तर देताना मात्र संतपणा कशाने प्राप्त होतं ते न देता निषेधमुखाची भाषा वापरली. तुकोबारायने असं का केलं? विधिमुखाच्या प्रश्नाला निषेधमुखाचं उत्तर का? सकारात्मक प्रश्नाला नकारात्मक उत्तर का? सेव्य विषयाला पथ्य अगोदर का सांगितलं? डॉक्टर साहेबांकडे आपण गेला, ही औषधी घ्या, तुमची तब्येत दुरुस्त तो होईल, पण हे खाऊ नका. म्हणजे जी औषधी, त्या औषधीने निश्चित स्वास्थ्य भेटणार आहे, यात कुठलाच संशय नाही किंवा साशंकितपणा नाही. पण जर पथ्य सांभाळले नाही तर फसगत होण्याची शक्यता. जसे औषधीमध्ये आराम देण्याचा गुण जागेवरच आहे, फक्त पथ्य सांभाळले पाहिजे. तसं संत भेटल्यानंतर तुम्हाला सुख भेटणारच आहे. पण संतपणाचं जे प्रतिबंधित बाजार लोकांनी भरवला आहे, जर तिथं तुम्ही गेलात तर तुमची फसगत होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्या मार्गाला तुम्ही जाऊ नका. अभंगाच्या पहिल्या चरणात नाही संतपण मिळत हे हाती, नाही संतपण मिळत हे हाती, निषेधात्मक उत्तर देतात. नाही संतपणा मिळत आहे. असं काय केलं? कधी कधी नकारामध्ये होकार दडलेला असतो, कधी कधी प्रश्न नकारार्थी असतो, पण उत्तर मात्र सहज माणसाला अपेक्षित असलेलं भेटतं. वकिली कायद्याचं प्रशिक्षण घेत असताना लॉजिकल अप्रोच मध्ये कोटेशनच्या उत्तर अवस्थेमध्ये एक मॅटर शिकवलं जातं. त्या सेमिस्टरमध्ये एक विषय त्यांच्या वकिलांकरता असतो. आरोपीची सगळ्यात शेवटची तपासणी होते, तिला म्हणतात उलट तपासणी. तिला लॉजिकल अप्रोच मध्ये येतात क्लोज एक्झामिनेशन सिस्टीम, उलट तपासणी पद्धत. एका दादूचं दीदीसोबत लग्न झालं, 6 महिने झाले. नंतर तिने सांगितलं मला त्याच्यासोबत संसार करायचा आणि मला घटस्फोट पाहिजे. का ग दीदी, आता काय घटस्फोट? लग्नाला 6 महिने झाले आणि आता नकार देते तू? ज्यावेळेस लग्न ठरलं तेव्हा तुझे आजी आजोबा, आई वडील, काका काकू, मावशा मामा, जिजू सगळे गेले होते ना. मग त्यांनी त्यावेळेस तपास करायला पाहिजे होता ना, हा मुलगा खातो काय, पितो काय, राहतो कुठे, याचं मासिक इन्कम किती, काय करतो काय नाही, कळायला पाहिजे की नाही तुला? सगळ्यांची जबाबदारी होती की नाही? बरं त्यांची सोड, तुझी जबाबदारी होती की नाही?
तुला त्याच्यासोबत आयुष्यभर संसार करायचा होता. तू एकदा तर त्याला विचारायला पाहिजे होतं की खरंच तुझं जीवन कसं आहे. अगं तुझं ज्या दिवशी लग्न ठरलं तिथून पुढे तुझं लग्न फक्त 20 दिवस होतं, पण 20 दिवसात तू मिस कॉल द्यायची, तो डायल करायचा, तू आयता रिसीव्ह करायचे. मग 1200 रुपयाचं बॅलन्स त्याला 20 दिवसात लागलं. टॉक टाइम कसा घेतला त्याने कोणालाच सांगितलं नाही. मग इतका तो तुझ्याशी बोलत होता, तू त्याला एकदा तर विचारायला पाहिजे होतं तुझं इंटरनल नेचर काय आहे. तू डायरेक्टर आहे, ऍक्टर आहे, तुझं कॅरेक्टर कसं आहे, का नेमका चॅप्टर आहे, काय तुझं नेमकं समन्वय कसा आम्हाला थोडासा कळू दे ना. ते म्हटलं मी वेळी नाही. तेव्हा सगळी लोक सांगत होते की तो वावीच्या हायस्कूलला पिऊन आहे. सगळी लोक सांगत होती तो हायस्कूलला पिऊन आहे, पण हायस्कूलचा पिऊन घरी पिऊन येतो हे मला कोणीच सांगितलं नाही. आणि खरं सांगू, हायस्कूलचा पिऊन येतो हे जर मला माहिती असताना मी द्राक्षाचं उरलेलं औषध पिऊन मेले असते, त्याच्याशी लग्न केलं नसतं. आता तुम्ही घरी पिऊन पहा चहा, तुम्ही काही डोक्यात तसा दुसरा विचार आणू नका. मग आता हरकती घ्यायचे. का रे तू बायकोला मारतो म्हटलंय. मारत नाही साहेब. खरं बोल. खरंच मारत नाही. खरं बोल. खरंच मारत नाही. मारत नाही. नाही स्टेटमेंट घेऊन दे. त्यानं स्टेटमेंट दिलं मी माझ्या बायकोला मारत नाही. त्याला पुढची तारीख दिली. तारीख दिल्यानंतर तारीख आली. वकील साहेबांनी साईटला बघ कंटिन्यू बॅकलॉग भरायचा आहे, एक लवकरात लवकर आपल्याला केस संपवायचे, उत्तर दे. सगळे फिर्यादी घरी. 6 वाजेपर्यंत केसचा निकाल. ज्यांनी संतपणाचा बाजार भरवला तिथे खऱ्या अर्थाने संतपणा मिळणार नाही. बाजार जो भरलाय या बाजाराच्या पलीकडे आपल्याला प्रवास करावा लागेल. संतपणाचा बाजार आहे. श्रीमद भागवतामध्ये पृथू नावाच्या राजाचा घोडा इंद्राने ज्या कपड्यामध्ये चोरून नेला होता ते कपडे साधूचे होते, त्याला म्हणतात साधूचा बाजार. रावणाने मा जानकीला पळवण्याचं धाडस जे केलं होतं ते साधूच्या कपड्यातून केलं होतं, याला म्हणतात बाजार. अर्जुनाला देवाने गीतेमध्ये संन्यासाची व्याख्या 2दा सांगितली. एकदा 18व्या अध्यायात आणि एकदा 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात. 2-2दा अर्जुनाला संन्यास सांगायची गरज का होती, कारण देवाला अर्जुनावर संशय होता. अर्जुना खऱ्या संन्यासी कोण आहे. नेस्त नित्य संन्यास योन दृष्टीना कांक्षते निर्द्वंद्वय महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. आणि मी माझीने आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तोचे संन्यासी जाण निरंतर. निरंतर तोचे संन्यासी जाण विसरले जायचे अंतःकरण आणि मी माझीने आठवण. अर्जुना खरा संन्यासी हाय कोण, ज्याला मी आणि माझेपणाचा विसर पडलाय. देव अर्जुनाला ही व्याख्या घडी घडी का सांगत होते, कारण अर्जुनाने संन्यासी पदाचा गैरवापर केला होता. तू हा संन्यासी होणी जनी चोरून नेली माझी भगिनी, हा संन्यासी नाही. म्हणजे अर्जुनाने ज्या वेळेस मग सुभद्रेला पळवण्याचं धाडस केलं ते साधूचे कपडे होते. काय ते दुर्योधना बलराम दादांना आवडायचे. दादा म्हटले आपली सुभद्रा आपण दुर्योधनाला देऊ. कृष्ण परमात्माचा नाईलाज होता, मोठा भाऊ, उपमर्द करता येत नाही, पण सुभद्रेसमोर अर्जुनाचे गुण गायले आणि अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं तू साधू बन. त्याने दाढी वाढवली, जटा वाढल्या, त्याने मौन धारण केलं. बरेच लोक मौन धारण करतात. फायदा असतो, प्रश्न विचारणाऱ्याचं उत्तर देण्याचं टेन्शन नसतं, म्हणजे त्याचा अर्थ तसाच असतो असंही नसतं, पण चांगलं आहे. ते एक प्रभावी साधन आहे. नाही कशासाठी तर याच्यासाठी तरी. बाकी काही लोक साधना तत्परतेमध्ये मौन करतात, मला तिथं अजिबात उपरोध नाही आणि मौन करणं चांगलं आहे. हे बघा साधू मौन धरतो त्याच्या अवस्थेमध्ये. आपल्यालाही लग्न झालेल्या लोकांना लग्नानंतर मौन धरायचा बऱ्याच वेळा प्रसंग येतो, म्हणून आधी मौन धरलेलं चांगलं राहतं. बऱ्याच वेळा नंतर आपल्या तोंडातून शब्द निघत नाही, जे काय असेल तो उपदेश तिकडनं येतो, आपण फक्त मौन धरायचं. आपल्या येतो तो प्रसंग आपल्यात. अर्जुनाने सगळ्या साधूची तयारी केली. अर्जुन द्वारकेतल्या सगळ्या लोकांना ओळखत होते, पण साधूच्या ड्रेसमध्ये अर्जुनाला कोणीच ओळखलं नाही. कुणी पाय पडायला आला की अर्जुनाने सांगायचं तुझा मोबाईल नंबर आहे, तुझं घर त्या कॉलनीत आहे, तुझं नाव हे, तुम्ही 4 भाऊ आहे, तुझी पत्नी त्या गावाची राहणारी, तुला 3 मुलं आहे, सगळं. साधू लोक म्हणायचे, ते पाय पडणारे लोक म्हणायचे बापरे किती महान साधू आहे हा. फेस रिडिंग, चेहरा पाहून एवढं ज्योतिष, किती विशेष आहे, केवढी मोठी विशेषता आहे. वा 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 वा, अतिशय विद्वान आहे. करणी बातमी बलराम दादाच्या कानावर गेली. दादाला असं वाटलं आपणही साधूच्या पाया पडू. आणि बलराम दादाला येताना पाहताना अर्जुन घाबरले, कारण मोठे होते त्यांच्यापेक्षा. आणि प्रकरण उघडकीस आलं म्हणजे जामीन नाही बलराम दादा जवळ. नाही का कसे बसे बलराम दादाले प्रभूजी बोले प्रणाम आशिष. मला माहिती आहे तुमचं नाव बलराम आहे, तुम्ही वसुदेवाचे पुत्र आहात, कृष्णाचे भाऊ आहे, तुम्हाला एक बहीण आहे सुभद्रा. तुमच्या मनात असा विचार आहे की ती अर्जुनाला दिली पाहिजे, दुर्योधनाला दिली पाहिजे, पण मला असं वाटतं तुमची बहीण अर्जुनाला दिली पाहिजे. अर्जुन बलराम दादा म्हटले बापरे, जे माझ्या पोटात हे साधूच्या होटात.
मी कुणालाच सांगितलं होतं वा 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 महाराज माझा चेहरा पाहून जर माझ्या बहिणीचं इतकं भविष्य सांगू शकता तर तिचा पाहून किती सांगू शकाल तुम्ही आमच्या घरी चला. ते म्हटले आम्ही संसाराच्या घरी येत नाही. नाही चला. आणि मग घरी नेलं. कृष्णाने सांगितलं दादा आता थोडी सेवा आम्हाला होऊ द्या. आणि त्या सेवेच्या दरम्यान या भाऊने सुभद्रा पडवली. त्यावेळेस बलराम दादाने पाहिलं अर्जुना कृष्णा चल लवकर. का कुणीतरी तो संन्यासी आपल्या बहिणीला पडून येतोय. कोण? तोच संन्यासी. कोणता? ज्याला घरी आणलं त्या. नाही का जाऊ द्या दादा. अरे अख्खं गाव आपल्याला घाबरतं. सगळ्या जगात आपलं दोन्ही भावांचं नाव ऐकलं की कुणीच पुढे यायचं धाडस करत नाही. पण आपल्यालाही न जुमानता जो तिला पडवून देतोय तो कमी डेअरिंग बाज असेल का? बलराम दादा म्हटले वेळेवाणी करू नका चल लवकर. दादा जास्त बोलू नका. माणूस तो साधू तुम्ही आणला होता याच्यासाठी मी घरी आणत नाही त्यांना. तुम्ही तेव्हापासून नजर बदलली असेल मला माहिती नाही. दादा तुम्ही आणलं होतं त्या संन्यासाला. अरे चल लवकर. आणि मग बाण सोडा. सव्यसाची नाव पडलं अर्जुनाचं. एका हाताने दोर धरायचे दुसऱ्या हाताने बाण मारायचा सव्यसाची. आणि मग अर्जुन तसं करताना सुभद्रा म्हटले मला माझ्या भावाने चांगला रथ चालवणं शिकवलंय. मी हाकू का घोडे? अर्जुन म्हटले ठीक आहे. ती घोडे हाकायला लागले. हे दोन्ही भाऊ इकडनं बाण सोडताय. अर्जुन तिकडनं बाण सोडताय. कृष्ण परमात्मा म्हटले दादा काय बाण कोणावर सोडायचा? कोणावर म्हणजे? अरे तो संन्यासी का? अरे तो आपल्या बहिणीला पडून देतोय. दादा नीट पा म्हणे काय? अरे तो संन्यासी आपल्या बहिणीला पडून देतो का? आपलीच दिदी. तुम्ही पाहत खरं संन्यासी होऊन ज्यांनी चोरून नेले माझे भगिनी. असा जो संतपणाचा बाजार आहे या बाजारात तुम्ही कधीच जाऊ नका. संतपणाचा हा फुकट बाजार आहे. राणी वनी संतपणा नाही. जसा हट्टी नाही तसा राणी वनी नाही. रानात संतपणाने वनात नाही. जिथं गवत जास्त उगवतं त्याला रान म्हणतात. जिथं पठारी प्रदेश असतो त्याला रान म्हणतात. आणि जिथं झाडं जास्त उगवतात त्याला वन म्हणतात. अशा रानात आणि वनात संतपणाने. रात्री आपण ऐकलं संतपणा ही अवस्था व्यवस्थाने. सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर 20,000च्या क्वार्टर बसतो तिला म्हणतात व्यवस्था. सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर 20,000 रुपयाच्या क्वार्टर बसतो तिला म्हणतात व्यवस्था. पण आळंदी ते पंढरपूर पायी वारी चालत असताना 150 कोटीचा मालक सुद्धा नांगरलेल्या शेतात झोपतो तिला म्हणतात अवस्था. आपल्याला समन्वय साधला पाहिजे. आपण सगळे आपापल्या क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आहात. पण केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आपण साध्या मॅटिनवर बसलात ही आहे अवस्था. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर गेलात तर तुमच्या मागे पुढे 4-5 लोक उभे राहतात. ती व्यवस्था. ती व्यवस्था आहे. ही अवस्था आहे. पण एक लक्षात घ्या ज्याला आदर्श संसार करायचा असेल त्याची घरची परिस्थिती चांगली पाहिजे. ज्याला आदर्श संसार करायचा असेल त्याची परिस्थिती चांगली पाहिजे. पण ज्याला आदर्श परमार्थ करायचा असेल त्याची मनस्थिती चांगली पाहिजे. मनस्थिती हा अवस्थेचा विषय आणि परिस्थिती हा व्यवस्थेचा विषय. म्हणून व्यवस्थेवर मात करून मनस्थितीच्या माध्यमातून आपण अवस्था प्राप्त करायची. मी सुरुवातीलाच 5 अवस्था सांगितल्या. मोडाक्षिप्त विक्षिप्त एकाग्रता आणि निरुद्ध अवस्था. या निरुद्ध अवस्थेमध्ये जात असताना तुम्ही रानावनात कुठेही साधना करा. संतपणा नाही. आम्ही काही रानात वनात जायला इतके वेळे नाही. आमच्याकडे करोडची इस्टेट आहे. 10-20 कोटी रुपये दान देऊ आणि मग संतपणा मिळवू. तुकोबरा म्हटलं चुकी करू नको. पैशाच्या आणि धनाच्या जोरावर तुला आकाशात संतपणाने आणि तुला पाताळात संतपणाने होऊन जायचं नाही. बोलते का धनाची
देता धनाची राशी नाही हे आकाशी पाताळी ते हे आकाशी नाही हे पाताळी नाही हे नये मोल देता धनाची राशी. खरं तर आता आमचे कृष्णा महाराज म्हटले हार कीर्तन होईपर्यंत काढू नका. तसं झालं तर माझे हार होईल. मला नाही वाटत एवढा हाराचा प्रहार माझा संहार करेल. धनाच्या कोट्यामध्ये राशी दिल्यात तरी संतपणा तुम्हाला किंवा मला प्राप्त नाही. डोंगरजी महाराज सांगायचे खूप वारकरी संप्रदायात ज्यांचा विचार एक विशेषत्वाने केला जातो ते महान व्यक्तिमत्व डोंगरजी महाराज. महाराज म्हणायचे केवल धन से आराम मिल सकता है, धन से राम नहीं मिल सकता. आप लोगों को धन से आराम मिल सकता है, राम नहीं मिल सकता. धन से आप लोगों को चित्र मिल सकता है, चरित्र नहीं मिल सकता. आपल्याला धनाने चित्र मिळेल, चरित्र मिळणार नाही. आणि चरित्र मिळण्याकरता चारित्र्य चांगलं पाहिजे. चारित्र्य असेल तर चरित्र आहे, चारित्र्यात नसेल तर मग चरित्राचा विशेष नाही. पैशाने तुम्हाला सौंदर्य प्रसाधनं विकत घेता येतील, सौंदर्य विकत घेता येत नाही. धनाने चप्पल विकत घेता येते, पाय विकत घेता येत नाही, चष्मा विकत घेता येतो, नजर विकत घेता येत नाही, कपडे विकत घेता येतात, शरीर विकत घेता येत नाही. पैशाने भाकर विकत घेता येते, भूक विकत घेता येत नाही. पैशाने पुस्तकं विकत घेता येतात, बुद्धी विकत घेता येत नाही. बुद्धी नाही विकत घेता येणार. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नाचीच पराकाष्ठा करावी लागेल. काही अभ्यासाची बडे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून आज आपण वॉरेन बफेटचा विचार करतो. वॉरेन बफेटच्या अलीकडे जर आपण श्रीमंतीचा विचार केलाच तर आपल्या लक्षात येईल त्याच्या अलीकडची व्यवस्था पलीकडची व्यवस्था घेतली तर रावण आणि श्रीकृष्ण परमात्मा. रावण दुर्जन, श्रीकृष्ण परमात्मा सज्जन आहे. एक पापी एक पुण्यवान आहे. दोन्हींचं गणित अतिशय मोठं आहे. रावणाला 80,000 बायका होत्या तर कृष्णाला 16,108 बायका होत्या. किती भाग्यवान असतील ते दोन्ही. नाही तर आपण एकच नारी ती पण भारी. आपलं गणित वाईट आहे. त्यांचं तसं नव्हतं. 16,108 नारी भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याला होत्या तर 80,000 पत्न्या रावणाला होत्या. एवढं सगळं पण शेवटी दोन्हींचं वैभव पहा. त्यांच्या बायकांच्या अंगावर सोनं नव्हतं, त्याच्या घरात राहत होते ती घरं सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची होती आणि कृष्णाची द्वारका सुवर्णाची होती. बलरामासारखा भाऊ श्रीकृष्णाला होता तर कुंभकर्णासारखा भाऊ रावणाला होता. असं म्हणतात की रावण निद्रिस्त कुंभकर्णाला उठवायला गेला आणि उठल्यानंतर तो जेव्हा समुद्राजवळ आला तर समुद्राचं पाणी कुंभकर्णाच्या फक्त कमरेपर्यंत यायचं. इतका जबरदस्त भारदस्त होता तो. कोण? कुंभकर्ण. एकदा त्याची दाढी कटिंग वाढली, त्याने न्हाव्याला बोलवलं, त्याची दाढी झाली, कटिंग झाली, मुष्टी सेटिंग लावायची होती. ते सेटिंग लावता लावता त्या भाऊने श्वास घेतला आणि तशी कैची आत गेली. कुठे? मंडपात नाही. हा, न्हावी दादाने विचार केला एकच कैची, आपली कैची आपल्याला भेटली पाहिजे. त्याच्या मागे तो गेला. हा, समोरून 5-7 माणसं येत होते. दोन्हींचा जयहरी झाला. कुठं चाललात? कुठं नाही. या माणसाने श्वास घेतला, माझी कैची आत गेली, कैची शोधतोय, कैची सापडली पाहिजे. तर म्हटलं चल घरी. नाही हो, एकच कैची होती, कैची घेतल्याशिवाय मी बाहेर निघणार नाही. अरे चल. म्हटलं नाही येणार. हा, अरे वेळा चल. आमच्या 35 उंट 7 दिवसापासून हरवले, एकही सापडला नाही. कैची कुठं सापडत, चल घरी. ते न्याय कुसुमांजलीमध्ये अलंकार सांगितल्या जातात. उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती. त्या अतिशयोक्ती अलंकारात रावणाचा भाऊ एवढा बलवान होता. एवढं वैभव रावणाचं आणि कृष्णाचं होतं. पण दोन्हीचं प्राक्तन काय होतं कोणास ठाऊक. आपण विचार करा, दोन्हीचं प्रारब्ध काय होतं कोणास ठाऊक. शेवटी रावणाची सोन्याची लंका जळाली आणि कृष्णाची सोन्याची द्वारका बुडाली. दोन्हींनीही स्वतःच्या हाताने स्वतःच्या कुलाचा नाश केला. रावणाने स्वतःच्या कुलाचा नाश केला आणि श्रीकृष्णाने कुलाचा नाश केला. कडी स्वपुडा लावी आली. त्याच्या मागे 2 कार्य. महाभारतात गांधारीने सगळं युद्ध झाल्यावर शाप दिला होता, माझा निर्वंश केला, तू स्वतः तुझं कुळ संपवून टाकशील. परिणाम तोच झाला. सगळ्यांना तुम्ही भागवताची व्यवस्था किती, भागवताची ताकद किती. सगळे ज्यांनी मला माझ्या मुलांना मारलंय, ज्याने त्या साधूने शाप दिलाय, सगळे यादव संपले. उद्धव यादव होते पण उद्धवांना तो शाप लागला नाही. कारण उद्धवाला भगवान परमात्म्याने भागवत सांगून ब्रह्मवेत्ता केला आणि म्हणून फक्त एकटा यादवांमधला उद्धव वाचला. म्हणजे शापाच्याही पलीकडची ताकद त्या ग्रंथाची. मला सांगायचंय, रावणाची सुवर्णाची लंका संपली, इकडे याची सुवर्णाची द्वारका संपली. मला सांगा, यांच्या सोन्याच्या लंका आणि द्वारका कोणाची जडाली कोणाची बुडाली, 2.5 आणि 3 गुंठ्याची आपल्याला कधी कळाली?
प्रश्नच आहे की नाही. म्हणून धन हा आपल्याकरता सर्वस्व नाही. मोला धनाची राशी नाही हे आकाशी नाही ते पाताळे. तुम्हाला मला कुठेच या पद्धतीने संतपणा मिळणार नाही. तो संतपणा आपण सगळेजण सोडून द्या. मग संतपणा जर प्राप्त करायचा असेल तो आम्ही कुठे प्राप्त करायचा? अभंगाच्या तुका म्हणे मी